तर आता ही आपण थेट दृश्य पाहतोय सप्तशृंगी गडावर जाऊन अजित पवार देवीचं पूजन करतायत, तिचं दर्शन घेतायत, तिच्या चरणी नतमस्तक होतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय सप्तशृंगी गडावर अजित पवार पोहोचलेले आहेत, त्यांच्याबरोबर इतर सुद्धा महत्त्वाचे लोक आणि मान्यवर उपस्थित आहेत। छगन भुजबळ उपस्थित आहेत। नाशिकच्या वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी अजित पवार दाखल झालेले आहेत। आज अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी वणी गडावर ते उपस्थित आहेत आणि देवीचं दर्शन घेत आहेत। सुनील तटकरे सुद्धा उपस्थित आहेत। देवीच्या चरणी अजित पवार नतमस्तक झालेले पाहायला मिळत आहेत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिकची माहिती आहे? अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि आपण बघितलं की अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं जोरदार अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन केलं गेलेलं आहे। ठिकठिकाणी अजित पवार यांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे आणि आता अजित पवार वणी गडावर सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत। त्यांच्यासोबत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ असतील, छगन भुजबळ असतील, त्यासोबतच सुनील तटकरे आणि इतर जे नेते आहेत ते देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि अनेक वर्षांनंतर खरं तर अजित पवार जे आहेत ते सप्तशृंगी देवीसाठी या ठिकाणी नतमस्तक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता कळवणमध्ये शेतकऱ्यांचा मेळावा जो आहे त्या मेळाव्याला अजितदादा संबोधित करणार आहेत आणि त्याच्यानंतर काही उद्घाटनांचा कार्यक्रम आणि संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक शहरातल्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी असा संपूर्ण अजितदादांचा कार्यक्रम आहे। खरं तर सत्ता संघर्षाच्या संपूर्ण एकूणच एपिसोड नंतर अजितदादा दुसऱ्यांदा नाशिकमध्ये येत आहेत। पहिल्यांदा ज्यावेळेला आले होते त्यावेळेला शासकीय कार्यक्रम होता, शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त त्यावेळेला अजितदादा आले होते। आता मात्र हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या कार्यक्रमात अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन जे आहे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी केलं जात आहे। नाशिक जिल्हा अगदी तर आपण पाहतोय आज अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। थोड्याच वेळात ते शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि यावेळी ते मार्गदर्शन सुद्धा करतील, संवाद साधतील आणि त्याआधी आपण पाहतोय नाशिकच्या वणी गडावर ते पोहोचलेले आहेत आणि देवीची आरती करतायत। सप्तशृंगी मातेच्या चरणी ते नतमस्तक झालेले आहेत। नाशिकच्या दौऱ्यावर आहेत, त्यांचं जंगी स्वागत सुद्धा यावेळी नाशिककरांनी केलेलं आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय फडणवीस अकोल्याच्या दौऱ्यावर आहेत, अकोल्यामध्ये ते पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा आहेत। ही दोन दृश्य आपण थेट पाहतोय। तर अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत, नाशिकच्या वणी गडावर ते पोहोचलेले आहेत। नाशिकच्या ग्रामीण भागावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। दुसऱ्यांदा अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर हे आज नाशिकमध्ये सप्तशृंगी देवीच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत आणि त्यानंतर ते थोड्याच वेळात शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहेत। तर आपण ही थेट दृश्य पाहतोय नाशिकच्या वणी गडावर सप्तशृंगी मातेच्या चरणी अजित पवार लीन झालेले आहेत, त्यांनी आरती केलेली आहे। नाशिकचा त्यांचा हा दौरा आहे, हा दुसरा दौरा आहे। याआधी शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी अजित पवार इथे पोहोचले होते, मात्र आता कामकाजाच्या दृष्टीनं अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये ते मार्गदर्शन करतील, संबोधित करतील। आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडे। चंदन,
निश्चितपणे अजितदादा यांचा हा दौरा एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शक्ती प्रदर्शन असल्याचं बघायला मिळत आहे। अजितदादा वणीगडावर येऊन सप्तशृंगी देवीच्या चरणी लीन झालेले आहेत। या ठिकाणी देवीची महाआरती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि या आरतीच्या वेळेला अजितदादांसोबत सुनील तटकरे असतील, छगन भुजबळ असतील आणि इतर सगळे नेते अशा सगळ्यांनी मिळून या ठिकाणी देवीची आरती केलेली आहे। एकूणच या दौऱ्याच्या निमित्तानं स्पष्ट एक मेसेज जो आहे तो अजितदादांच्या वतीनं दिला जातो आणि तो म्हणजे नाशिक जिल्हा जो पारंपरिक राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो। सर्वाधिक आमदार जे आहेत ते नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत आणि त्याच्यामुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गड आहे त्याच्यावर आपली पकड किती मजबूत आहे हे अजितदादा आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहात। एकूणच दिंडोरीमध्ये असेल, अवनखेडमध्ये असेल, ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं अजितदादांचं स्वागत झालं त्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी स्पष्ट अशा पद्धतीचा संदेश दिलेला आहे की नाशिक जिल्हा हा त्यांच्या सोबत आहे। कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यामध्ये या दौऱ्याच्या निमित्तानं उत्साह बघायला मिळतोय। कळवण जो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे तिथले आमदार नितीन पवार जे आहेत त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तब्येत बरी नसताना देखील आपल्या दिलेल्या तारखेलाच अजितदादा या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या या शेतकरी मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान अजितदादांचं ठिकठिकाणी जसं स्वागत झालं तसा त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं शेतकऱ्यांचा रोष देखील बघायला मिळालेला। टमाट्यांना भाव मिळत नाहीयेत, कांद्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर रस्त्यामध्ये आंदोलन देखील केले गेले। मात्र अजितदादा यांच्या या दौऱ्याच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिक जिल्ह्यातलं वातावरण जे आहे ते पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या ढवळून काढलंय असं म्हणावं लागेल। एकूणच या निमित्तानं आणखी एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे संपूर्ण जिल्हा हा एक मतानं, एक ताकदीनं अजितदादा यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि त्याचंच हे प्रतीक जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळत आहे। छगन भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते असतील, सुनील तटकरे असतील, समीर भुजबळ असतील, हे सगळे नेते ज्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिकचे माजी खासदार, सगळे आमदार हे देखील या दौऱ्यामध्ये अजितदादांसोबत उपस्थित झालेले आहेत। त्याच्यामुळे सत्ता संघर्षाचा हा संपूर्ण जो चॅप्टर जो आता संपुष्टात आलेला आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एकीकडे आपला दावा कोर्टात दाखल करत असताना आणि आपला दावा या ठिकाणी स्पष्ट करत असताना दुसरीकडे मात्र नाशिक जिल्हा हा पूर्णपणे अजितदादांच्या बरोबर असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त या संपूर्ण दौऱ्याच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतोय। कळवणमध्ये अजितदादांचा शेतकरी मेळावा आहे आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकच्या कार्यालयामध्ये अनेक वर्षांनंतर अजितदादा या ठिकाणी येणार आहेत। त्याच्यामुळे या दौऱ्याचा एक महत्वाचा भाग जो आहे तो हा दौरा आणि त्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या बैठका आहेत। अगदीच आपण पाहतोय सप्तशृंगीच्या चरणी लीन झालेले आहेत अजित पवार आणि त्यांच्यासमोर इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आताच त्यांनी थोड्या वेळापूर्वी महाआरती सुद्धा देवीची केली होती। आज अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर आहेत, विविध भागांना ते भेटी देणार आहेत आणि त्याचबरोबर शेतकरी संवाद मेळाव्यामध्ये सुद्धा ते सहभागी होणार आहेत। नाशिक हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि नाशिकमध्ये अजित पवार पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत सुद्धा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। बापू सॉरी दादा समोर। तर आपण पाहतोय नाशिकच्या सप्तशृंगी चरणी ते लीन झालेले आहेत। त्यांच्याबरोबर सुनील तटकरे, छगन भुजबळ, समीर भुजबळ ही सर्व महत्त्वाची नेते मंडळी सुद्धा उपस्थित आहेत। देवीची त्यांनी पूजा केलेली आहे आणि आता थोड्याच वेळात शेतकरी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी ही सर्व मंडळी पोहोचणार आहेत। यावेळी अजित पवार काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तर इथे महत्त्वाच्या नेते मंडळींचा सत्कार केला जातोय। नाशिकच्या वणीगडावर सप्तशृंगीचं दर्शन घेतलेलं आहे। मातेच्या चरणी ही सर्व मंडळी लीन झालेली आहेत आणि त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये आज अजित पवार पोहोचले आणि त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठं स्वागत त्यांचं आज नाशिकमध्ये झालेलं आहे आणि त्यानंतर ते पुढे येत होते। एके ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला